हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे PYQ सगळे कव्हर करणार आहोत. एक्झामला खूप कमी दिवस आहेत, सो 1.5 महिन्यामध्ये आपल्याला ह्या सगळे पेपर 2 कॉमर्स डिटेल MS सेट आपण कंप्लीट करणार आहोत. याच्या आधी व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपण युनिट नंबर फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. त्याचबरोबर आपण पेपर फर्स्ट MS सेट पेपर फर्स्ट जो जनरल ॲप्टिट्यूडचा आहे त्याच्यामध्ये ऑल PYQ युनिट वाईज कवर केलेले आहेत. टीचिंग ॲप्टिट्यूड असेल, रिसर्च आहे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन आहे, ICT आहे. तर प्लेलिस्टमध्ये एकदा तुम्ही व्हिजिट करून बघू शकताय. काही युनिट कव्हरअप करायचे आहेत, बट आपण ते साईड बाय साईड ते सुद्धा कंप्लीट करणार आहोत. ओके, चला स्टार्ट करूया. आपण बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे लास्ट 2025 टू 2016 पर्यंतचे PYQ आपण कव्हर करणार आहोत. PYQ का कव्हर करायचे असतात, तर कोणत्या कॉन्सेप्ट जास्त रिपीट होत आहेत हे आपण याच्यातून अंडरस्टूड करणार आहोत आणि तेवढ्याच कॉन्सेप्टची रिव्हिजन किंवा त्याच कॉन्सेप्टचं प्रिपरेशन आपण नेक्स्ट 1.5 15 मंथ्समध्ये आपल्याला काय करायचे आहेत तर कम्प्लीट करायचे आहे. सो लेट स्टार्ट. 2025 पासून आपण स्टार्ट करतोय. सो फर्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर ॲज अ करेक्टिव्ह मेथड ऑफ इनॲडिक्वेट परफॉर्मन्स. तर इनॲडिक्वेट परफॉर्मन्स कोणता आहे, तर कोचिंग काय आहे, तर करेक्टिव्ह मेथड ऑफ इनॲडिक्वेट परफॉर्मन्स असेल. मेंटोरिंग, देन जॉब रोटेशन, इन्स्ट्रक्शनल टेक्निक्स ह्या सुद्धा मेथड्स आहेत. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द युनिकनेस ऑफ 360 डिग्री फीडबॅक मेथड. आता हा 360 डिग्री फीडबॅक मेथड कशाचा आहे, तर 360 डिग्री मेथड इज अ मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, राईट. तर 360 डिग्रीमध्ये काय असतं, बेसिकली सिनियर मॅनेजरकडून आपण इव्हॅल्युएशन पण करतो, टीम मेंबरकडून पण मी इव्हॅल्युएशन करतो, सुपरवायझरकडून पण इव्हॅल्युएशन करतो. दॅट मीन्स विदिन द ऑर्गनायझेशन आपण सगळ्या पर्सनकडून काय करत असतो, तर एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन करतो. तर याला आपण 360 डिग्री असं म्हटलेलं आहे. सो दॅट्स वाय याचा राईट आन्सर असणार आहे ऑल दोज हू इंटरॅक्ट विथ अँड एम्प्लॉईज इन एनी कपॅसिटी अँड इव्हॅल्युएट द एम्प्लॉईज. ओके, अशा सगळ्या एम्प्लॉईजकडून आपण काय करणार आहोत, तर एम्प्लॉईजचा फीडबॅक घेणार आहोत. आता या एक क्वेश्चनवरून अजून एक क्वेश्चन तयार होऊ शकतो की जो 720 कशाची काय आहे, तर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन आहे. तर जेव्हा आपण एखाद्या एम्प्लॉईचं इव्हॅल्युएशन विदिन द ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज आउटसाईड द ऑर्गनायझेशनच्या लोकांकडून घेतो तेव्हा त्याला 720 डिग्री परफॉर्मन्स अप्रायझल म्हटलेलं आहे. ओके, प्रोबॅबल क्वेश्चन आहे, अशा टाईपचे क्वेश्चनसुद्धा विचारले जाऊ शकतात. चला मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. Who stated that the need should be categorized and that there is a basic distinction between the lower order need and higher order need. ओके, जर तुम्हाला मास्लोची थेरी आठवत असेल, ॲक्च्युली याचं राईट आन्सर आहे आयब्राहिम मास्लोज. ओके, तर बट आपल्या आन्सर केमध्ये याचा राईट आन्सर दिलेला आहे ऑप्शन नंबर C. त्यामुळे लक्षात ठेवा, एल्डरफर्ट याचं काय असणार आहे, ऑप्शन नंबर C राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. The act of increasing the knowledge and skill of the employees for doing a particular job is called. ओके, एम्प्लॉईचं नॉलेज आणि स्किल इन्हान्स करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, तर ट्रेनिंग म्हणतात. ओके, मोटिवेशन नाही म्हणणार आहोत आपण, इन्फॉर्मेशन नाही, लिडरशिप नाही, तर ट्रेनिंग म्हणणार आहोत. नेक्स्ट, अँड ऑर्गनायझेशन फॅक्च्युअल स्टेटमेंट ऑफ द ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीला आपण काय म्हणणार आहोत, तर जॉब स्पेसिफिकेशन असं म्हणणार आहोत. जॉब स्पेसिफिकेशन आपण म्हणू. ओके, सो सॉरी एक मिनिट हां. अन ऑर्गनाइज फॅक्च्युअल स्टेटमेंट ऑफ द जॉब ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीला जॉब डिस्क्रिप्शन म्हणतोय. ओके, जॉब डिस्क्रिप्शन ऑप्शन आहे जॉब स्पेसिफिकेशन, जॉब ॲनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन अँड जॉब रोटेशन, राईट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेप्स इन प्लॅनिंग प्रोसेस इन्व्हॉल्व इन द एक्झिक्युशन ऑफ प्लॅन. ओके, एक्झिक्युशन ऑफ प्लॅनसाठी आपण काय म्हणू शकतो, त्याला इम्प्लिमेंटेशन म्हणणार आहोत. सो इम्प्लिमेंटेशन इज अ राईट आन्सर, नॉट अ सिलेक्शन, इव्हॅल्युएशन ऑर रिव्ह्यू. नेक्स्ट, which one of the following is the best describe a sequence of step formed to achieve a particular objective. तर तो सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनला ऑब्विसली आपण काय म्हणणार आहोत, तो प्रोग्राम म्हणणार आहोत का, नाही. ऑप्शन नंबर A आहे प्रोग्राम, B आहे पॉलिसी, C आहे प्रोसिजर.
सो कोणत्याही सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनला आपण प्रोसिजर असं म्हणतो, प्रोसेस असं म्हणतो. सो राईट आन्सर असेल आपला ऑप्शन नंबर सी. ओके, रूल पण नसेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. Which of the following refers to the series of activity undertaken by the HR manager for filing the present and future vacancy of the organization? तर याला आपण काय म्हणतो, प्रोक्रुटमेंट असं म्हणतो. ओके, इंटिग्रेशन नाही आहे, कॉम्पन्सेशन नाही आहे, डेव्हलपमेंट नाही आहे. तर प्रोक्रुटमेंट म्हणजे काय, तर ऑर्गनायझेशनचा प्रेझेंट एम्प्लॉईज किती एक्सपेक्टेड आहेत आणि फ्युचरमध्ये वॅकन्सी किती आहेत, ह्या दोन्हीच्या परफॉर्मन्सला किंवा ॲक्टिव्हिटीज आणि ह्या सिरीजला आपण प्रोक्रुटमेंट असं म्हणू शकतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग? Effective utilization of human resources, focus on short term and long term strategy for the human resources, emphasize on quantitative and qualitative task and dimension of human resources, and focus on the promotional plan. ओके, सो याचा राईट आन्सर असणार आहे नॉट द कॅरेक्टरिस्टिक विचारलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे एच आर पीचं कोणतं कॅरेक्टरिस्टिक नाही आहे हो, तर ऑप्शन नंबर डी असणार आहे, फोकस ऑन प्रमोशनल प्लॅन. ओके, प्रमोशनल प्लॅन असणार आहे का, नाही, तर हे बाकीचे काय आहेत तर फीचर्स असतील. अँड नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेजर फीचर्स ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग? तर कोणता कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा फीचर्स नाही आहे? जॉब जॉईंट प्रोसेस, इंटरॅक्टिव्ह मोड, कंटिन्युअस प्रोसेस अँड युनिलेटरल. ओके, सो युनिलेटरल इट इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द कोलॅबरेटिव्ह बार्गेनिंग. चला, टोटल हे एच आर एमचे सगळे क्वेश्चन होते हां. ओके, यातले काही क्वेश्चन, हा एक क्वेश्चन आहे तो आपल्या मॅनेजमेंटमध्ये पण येतो आणि एच आर एममध्ये पण येतो. 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रायझलच्या मेथड आहेत किंवा मोटिवेशनलच्या थेरीवरती हा क्वेश्चन होता. देन पहिला क्वेश्चन होता मेथड्स ऑफ जॉब, ऑन जॉब ट्रेनिंग, ऑफ जॉब ट्रेनिंगचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर ह्या बेसिक गोष्टीवरतीच आहेत, ट्रेनिंग म्हणजे काय, डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याच्यावरती आहे. आणि हे ठरलेले काही क्वेश्चन आहे जे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जॉब ॲनालिसिस, जॉब स्पेसिफिकेशन, जॉब डिस्क्रिप्शन. ओके, चला पुढच्या इयरकडे आपण जाऊया आता. एप्रिल 2024मध्ये कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत, कोणत्या कॉन्सेप्ट रिपीट झालेत बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्पेसिफिक रिक्वायरमेंट फॉर बिईंग अ सक्सेसफुल ह्युमन रिसोर्स मॅनेजर? ओके, नॉट हे रीड करायला विसरू नका. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द स्पेसिफिक रिक्वायरमेंट ऑफ बिईंग अ सक्सेसफुल ह्युमन रिसोर्स मॅनेजर? ऑप्शन आहे अंडरस्टँडिंग ऑफ लिगल रिक्वायरमेंट, जनरल मॅनेजमेंट स्किल अँड ॲबिलिटी, फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑफ अदर फंक्शन एरिया अँड अ डिग्री ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, सो याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन ऑर्गनायझेशन आर डाऊनसाइजिंग द नंबर ऑफ एम्प्लॉईज इन द पर्टिक्युलर हायरार्की, दिस स्ट्रॅटेजी इज टर्म ॲज. ओके, तर ऑर्गनायझेशनमधले नंबर ऑफ एम्प्लॉईज काय होत आहेत तर डाऊनसाईज होत आहेत, तर याला काय म्हणतो आपण, रिट्रेचमेंट असं म्हणतो. ओके, रिट्रेचमेंट कॉन्सेप्ट आहे. ग्रोथ काय आहे, स्टॅबिलिटी काय आहे, बिझनेस इट्स अ बेसिक थिंग. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत रिट्रेचमेंट. नेक्स्ट आहे क्वेश्चन, अ नॅशनल लेवल ऑफ हॉटेल चेन इस्टॅब्लिश अ प्लॅन दॅट डिस्क्राईब हाऊ टॉप मॅनेजर्स विल बी प्रमोटेड थ्रू आउट द ऑर्गनायझेशन ओव्हर टाईम, दिस इज कॉल्ड ॲज. तर याला आपण म्हणणार आहोत एक्सक्लुझिव्ह सक्सेशन. आता सक्सेशन प्लॅनिंग हा सुद्धा खूप मोस्ट रिपिटेटिव्ह कॉन्सेप्ट आपल्याला बघायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is not a likely factor in determining an organizational compensation strategy? The organization ability to pay, the organizational legal context, location of the organization and the organizational job classification system. नॉट विचारलेलं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्सेप्ट फार सोपे आहेत, फक्त आपण क्वेश्चन प्रॉपर रीड करणं गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लाईकली फॅक्टर डिटरमाइनिंग द ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटेजी? तर याच्यासाठी द ऑर्गनायझेशनल जॉब क्लासिफिकेशन सिस्टीमची फारशी गरज नसणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर कॅन एन्हान्स द इफेक्टिवनेस ऑफ द कलेक्टिव्ह बार्गेनिंग? जसं बघितलं असेल तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे 2025ला सुद्धा कलेक्टिव्ह बार्गेनिंगवरती क्वेश्चन आहे आणि 24ला सुद्धा कलेक्टिव्ह बार्गेनिंगवरती क्वेश्चन आहे. सो काय विचारले, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर कॅन एन्हान्स द इफेक्टिवनेस ऑफ कलेक्टिव्ह बार्गेनिंग? मिडल लेवल मॅनेजर,
लॅटरल फॅक्टर, व्हर्टिकल फॅक्टर अँड स्ट्रॉंग युनियन अँड इफेक्टिव्ह लिडरशिप. आता कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे काय हो, जी एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉईजमध्ये काय करणार आहे तर काम करते. ओके, दॅट्स वाय स्ट्रॉंग युनियन असणं फार महत्त्वाचं आहे, स्ट्रॉंग लिडरशिप असणं महत्त्वाचं आहे. हा सुद्धा क्वेश्चन अल्फर्ड थेरी रिपीट झालेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग थेरीज स्टेटेड द पीपल आर मोटिवेटेड बाय एक्झिस्टिंग नीड, रिलेटेडनेस नीड अँड ग्रोथ नीड. आता हा क्वेश्चन मात्र लक्षात ठेवा आणि तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये याचा रिप्लाय द्या. अल्फर्ड थेरी जी आहे, एल्डरफर, तर ही जी थेरी आहे, ह्या थेरीमध्ये एल्डरफरने ह्या 3 गोष्टीवरती फोकस केलेला आहे, मोटिवेशनच्या, एक्झिस्टिंग नीड, रिलेटेडनेस नीड आणि ग्रोथ नीड. आणि याच्या आधीचा क्वेश्चन मी तुम्हाला परत दाखवते. हा Question number 3. Who stated the need should be categorized and that there is the basic distinction between lower order need and higher order need? तर याचा राईट आन्सर आहे मास्लोज. त्यामुळे मास्लोची हायरार्की काय आहे, 5 नीडमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे, तर याचा आन्सर असणं अपेक्षित होतं बी. बट आन्सर कीमध्ये याचा आन्सरसुद्धा सी दिलेला आहे, रॉंग दिलेला आहे. ओके, याच्यावरती कोणी ऑब्जेक्शन कोणी घेतलं नाही किंवा क्लेमसुद्धा कोणी केलेला नाही आहे. असो, चला पुढे जाऊया. नेक्स्ट, सो थेरी लक्षात ठेवा. हजबर्गची थेरी आहे, मास्लो थेरी, एल्डरफरची थेरी आणि रूम थेरी, ह्या सगळ्या थेरी मोटिवेशनच्या थेरी आहेत. सो वन बाय वन त्या थोड्याशा रिवाईज करा डिटेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डिस्क्राईब बिझनेस इथिक्स? व्हॉट इज मीन बाय बिझनेस इथिक्स? ओके, बिझनेस इथिक्स इज द कॉग्नेटिव्ह थेरी, business ethics is the regulation, business ethics is related to norms, or business ethics is apply ethics that studies moral standard and show how these can be applied to the business. So basically ethics म्हणजे काय हो, what is right and what is wrong फॉर डुईंग अ पर्टिक्युलर थिंग. एखादी गोष्ट करताना काय खरं आहे काय खोटं आहे, एक प्रोसेस फॉलो करणं, नॉर्म्स फॉलो करणं, याला आपण बिझनेस एथिक्स असं म्हणू शकतो. सो याचा ॲप्रोप्रिएट राईट आन्सर असणार आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट? ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इंटरव्हेन्शन प्रोग्राम, टीम बिल्डिंग, सर्वे फीडबॅक, लीडरशिप डेव्हलपमेंट अँड केस स्टडी. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इंटरव्हेन्शनल प्रोग्राम? तर केस स्टडी त्याचं राईट आन्सर असेल. इथे अगेन थेरी झेड विचारलेली आहे. थेरी झेड डिस्क्राईब द मेजर पोस्टुलेट ऑफ विच मॅनेजमेंट प्रॅक्टिस? तर जॅपनीज मॅनेजमेंट प्रॅक्टिस इज विच इज व्हेरी फेमस इन अ मॅनेजमेंट. ओके, तर याचा राईट आन्सर आहे जापनीज मॅनेजमेंट प्रॅक्टिस. इंडियन मॅनेजमेंट प्रॅक्टिस, ब्रिटिश मॅनेजमेंट, चायनीज मॅनेजमेंट अशा काही वेगळ्या प्रॅक्टिसेस नाही आहेत, बट जापनीज मॅनेजमेंट झेड तरी काय करते तर डिस्क्राईब करते. ओके, and last question. Which of the following techniques is used to determining the relative worth of each job इन द ऑर्गनायझेशन? जसं मगाशी मी सांगितलं, जॉब इव्हॅल्युएशन, जॉब परफॉर्मन्स, जॉब डिस्क्रिप्शन, हे सुद्धा काय आहेत तर महत्त्वाच्या कॉन्सेप्ट आहेत. आता इथे काय विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक्स इज यूज फॉर डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह वर्थ ऑफ इच जॉब इन द ऑर्गनायझेशन? परफॉर्मन्स अप्रायझल आहे का? नाही. जॉब डिझाईन आहे का? नाही. जॉब इव्हॅल्युएशन याचा राईट आन्सर असणार आहे, जिथे जॉबची वर्थ आपण काय करतो तर डिफाईन करतो. ओके, चला, कॉन्सेप्ट लक्षात आल्या का? कोणकोणत्या रिपीट झालेत बघा. परफॉर्मन्स अप्रायझल रिपीट झालेले आहे, थेरीज रिपीट झालेले आहे, आणि जर 2024 बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 5 क्वेश्चन हे बिझनेस मॅनेजमेंटचे आहेत आणि 5 क्वेश्चन हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे आहेत. 2025ला मात्र 10च्या 10 क्वेश्चन हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवरती विचारले होते. चला, सो त्याच्यासाठी आपल्याला PYQ ॲनालिसिस करणं, कॉन्सेप्ट अंडरस्टँड करणं फार महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ संपल्यानंतर, कंप्लीट झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला किती कॉन्सेप्ट महत्त्वाच्या वाटल्या ह्या व्हिडिओवरून ते कमेंट करायला हरकत नाही. चला, नेक्स्ट इयरकडे जाऊया आपण. 2023 डॅश डॅश इज अ टेक्निक्स फॉर द प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट अँड फॉर शेड्युलिंग द रिसोर्स रिक्वायर्ड फॉर सच अ प्रोजेक्ट. ओके, याला आपण काय म्हणतो? कॉम्पेन्सेशन ॲनालिसिस, नेटवर्क ॲनालिसिस, फिनान्शियल ॲनालिसिस आणि इंटरनल ॲनालिसिस. तर ह्या कॉन्सेप्टला आपण म्हणणार आहोत नेटवर्क ॲनालिसिस.
नेक्स्ट आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग. ओके, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स कोणते आहेत तर रिग्रेशन ॲनालिसिस, जॉब ॲनालिसिस, डिस्क्रिप्शन, रोटेशन क्वालिटेटिव्हमध्ये येतात आणि हे क्वांटिटेटिव्हमध्ये येईल. नेक्स्ट, ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस वॉज डिवाइस्ड बाय. ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे तर बर्न यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. नेक्स्ट, dash dash is based upon the assumption that the man is the rational being all will be try to maximum his pay off. तर याला आपण ह्यात ही थेरी कोणती आहे मोटिवेशनलची, रूम एक्सपेक्टन्सी थेरी. तर एक पर्सन आहे जो रॅशनली काय करतोय, विचार करतोय, तर एक्सपेक्टन्सी त्याची काय आहे याच्यावरून ही थेरी डिस्क्राईब केलेली आहे. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द क्वालिटेटिव्ह टेक्निक्स ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग. आता हे दोन्ही क्वेश्चन बघा एकाच कॉन्सेप्टमधून आलेले आहेत, क्वालिटेटिव्ह टेक्निक्स अँड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स ऑफ मॅनपॉवर प्लॅनिंग. सो टाईम अँड मोशन स्टडी, ट्रेंड ॲनालिसिस, रिग्रेशन ॲनालिसिस अँड जॉब ॲनालिसिस. सो जॉब ॲनालिसिस जसं मी मगाशी इथे सांगितलं, जॉब ॲनालिसिस काय आहे तर क्वालिटेटिव्ह टेक्निक्स आहे. ओके, नेक्स्ट, which of the following is not required for determining. ओके, चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, dash dash tests are used for the recruitment of individual for the job demanding experience, transfer and promotion of existing employees and training purpose. तर याला आपण काय म्हणणार आहोत, अचिव्हमेंट टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, पर्सनॅलिटी अँड इंटरेस्ट टेस्ट अँड पॉवर ऑफ टेस्ट. ओके, तर याला आपण म्हणणार आहोत अचिव्हमेंट टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ नॉन फिनान्शियल इन्सेंटिव्ह. ओके, नॉन फिनान्शियल इन्सेंटिव्ह कोणतं नाही आहे म्हणजे फिनान्शियल विचारलेलं आहे. इम्प्रूव्ह ॲटिट्यूड, सुपरवायझरी रिलेशनशिप, जॉब सॅटिस्फॅक्शन अँड एनरिचमेंट अँड टीम बेस्ड पे. ओके, टीम बेस्ड पे ऑब्विसली काय असणार आहे तर फिनान्शियल असणार आहे. दॅट्स वाय ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट 59, dash dash is undertaken to ensure that capable managers are available to fill the vacancy resulting from the promotion, retirement, death, resignation and transfer. So execution training, management development program, succession planning and human relation internship. Okay, तर याला आपण काय म्हणतो सक्सेशन प्लॅनिंग. ओके, succession planning is undertaken to ensure that capable managers are available to fill the vacancy resulting from the promotion, retirement and death and resignation and transfer. एखादा एम्प्लॉई जर एखाद्या हायर पोझिशनवरून रिटायर होत असेल किंवा त्याचं प्रमोशन होत असेल तर त्याची ऑलरेडी आपण प्रोव्हिजन कशी करतो तर सक्सेशन प्लॅनिंग मधून करतो. लास्ट क्वेश्चन, which of the following is not the concept of informal organization? Group norm, group role, mechanical hierarchy, group cohesiveness. तर ऑप्शन नंबर सी काय आहे तर राईट असणार आहे. ओके, नॉट विचारलेला आहे लक्षात ठेवा. सो ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर. मेकॅनिकल हायरार्की स्ट्रक्चर हे कधी फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये असतं, इनफॉर्मल मध्ये असणार नाहीये. नॉट इनफॉर्मल विचारले म्हणजे फॉर्मल काय आहे हे विचारलेलं आहे. नेक्स्ट इयर कडे जाऊया. 2021 एक्झाम झाली नव्हती त्यामुळे आपण आता 2021 चे क्वेश्चन बघूया. कॉन्फ्लिक्ट हॅज ऑलवेज बीन कन्सिडर undesirable so that it should be the avoided when the possible or resolve soon it's occur. However, dash dash believe that the conflict can be helpful or constructive if handled properly. Scientific management school, administrative management school, human relation school or modern management view. ओके, तर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट करताना हिअर वी ऑलवेज फोकस ऑन मॉडर्न मॅनेजमेंट व्ह्यू. ओके, चला पुढे जाऊया. डॅश डॅश बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, बीसीजी मॅट्रिक्स फार फेमस आहेत. ओके, फोकस ऑन बीसीजी मॅट्रिक्स कशावरती फोकस करतात तर सेल्स, ग्रोथ ऑफ मार्केट अँड वेदर इट ॲब्सॉर्ब ऑर प्रोसीड कॅश इट अँड द ऑपरेशन. ओके, सो बीसीजी मॅट्रिक्स आपण डिटेल पण बघणार आहोत.
बी ऑप्शन आहे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, सेल्स डेव्हलपमेंट अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट, देन मार्केट डेव्हलपमेंट, इनोव्हेशन अँड सेल्स ग्रोथ, देन न्यू बिझनेस डेव्हलपमेंट, न्यू मार्केट डेव्हलपमेंट अँड न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट. ओके, तर थोडंसं याचं एकदा राईट आन्सर जरा क्रॉस चेक करा तुम्ही. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, BCG मॅट्रिक्स, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, न्यू मार्केट डेव्हलपमेंट अँड न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे असायला हरकत नाही. माझ्या मते ऑप्शन नंबर डी हे राईट आन्सर असावं. ओके, चला पुढे जाऊया. डॅश डॅश पॉइंटेड आउट दॅट इफेक्टिव्ह डायरेक्शन डिपेंड्स अपॉन द हार्मोनी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ओके, हार्मोनी ऑफ ऑब्जेक्टिव्ह हे प्रिन्सिपल कोणी दिलेलं आहे, कोणी त्याला पॉइंट आउट केलेलं आहे, तर टेलरचे जे सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहेत ना, त्याने हार्मोनी नॉट डिस्टर्ब. ओके, हे एक वन ऑफ द फेमस प्रिन्सिपल त्याने दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सायंटिफिक अप्रोच कसा असतो मॅनेजमेंटचा हे या 5 प्रिन्सिपलमध्ये डिस्क्राईब केलं होतं टेलरने. नेक्स्ट, increase in supply or in the productivity of factors such as the financial, labor and material, ह्याला काय म्हटलेलं आहे आपण, फॅक्टर्स इनोव्हेशन असं म्हणतो. ओके, याला आपण म्हटलेलं आहे फॅक्टर इनोव्हेशन. नेक्स्ट क्वेश्चन, Marco analysis techniques is used for the human resource planning for dash dash forecast. Okay, long term, medium term, short term and uncertain period. तर मार्को अनालिसिस कशावरती फोकस करतो, तर लॉंग टर्म वरती फोकस करतो. नेक्स्ट, बिझनेस इथिक्स, जसं मागच्या वर्षी सुद्धा बिझनेस इथिक्स काय झाला होता, कव्हर केला होता कॉन्सेप्ट, ह्या वर्षी पण आहे. सो बिझनेस इथिक्स अँड इफेक्टिव्ह कॉर्पोरेट गव्हर्नन्स रिझल्ट इन कशावरती फोकस करणार आहे हो, शॉर्ट टर्म प्रॉफिट आहे का, नाही. टॅक्स हा पर्पज असतो का, नाही. तर वेल्थ मॅक्झिमायझेशन, कंपनीची व्हॅल्यू जपणं हे फार महत्त्वाचं असतं, शेअर होल्डरची व्हॅल्यू जपणं फार महत्त्वाचं असतं, याला आपण म्हणतो वेल्थ मॅक्झिमायझेशन. नेक्स्ट, डॅश डॅश इज नॉट द फॉर्म ऑर स्कीम ऑफ द वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. ओके, कलेक्टिव्ह बार्गेनिंग मधूनच हा क्वेश्चन डिस्क्राईब होतो. ओके, डिराईव्ह होतो, तर लक्षात ठेवा. वर्कर पार्टिसिपेशन मॅनेजमेंट ही सुद्धा कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे. वर्क कमिटी, जॉईंट मॅनेजमेंट काउन्सिल, एम्प्लॉईज डायरेक्टर ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अँड नॉट विचारलेलं आहे, दॅट्स वाय राईट आन्सर असणार आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर इज अ नॉट अ फॉर्म ऑर स्कीम ऑफ द वर्कर पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट. बोर्ड ऑफ डायरेक्टर याची पार्टिसिपेशन नसतात. ठीक आहे. नेक्स्ट, dash dash is a process of guiding and counseling the employees to familiarization him with the job situation. ओके, एखादा एम्प्लॉईज जेव्हा नवीन जॉबमध्ये इंट्रोड्यूस होतो तेव्हा तो थोडासा फॅमिलर होण्यासाठी आपण काय करतो त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी आपण त्याला इंडक्शन ट्रेनिंग, इंडक्शन प्रोग्राम म्हणतो आपण त्याला, इंडक्शन प्रोग्राम दिला जातो. ओके, म्हणजे थोडासा तो हॅबिच्युअल कसा होईल, फॅमिलर कसा होईल, याच्यासाठीची एक प्रोसेस असते. तर त्याला आपण रँक नाही म्हणणार आहोत, त्याला आपण सुपरवायझरी पण नाही म्हणणार आहोत, क्राफ्ट पण नाही म्हणणार आहोत, तर इंडक्शन म्हणणार आहोत, लक्षात ठेवा. नेक्स्ट, in dash dash types of leadership, the leader's job is preliminary of the moderator even through the make final decision and along in the responsible for the result. तर याला आपण काय म्हणणार आहोत, ऑटोक्रॅटिक डिक्टेशनल लिडरशिप. आता या स्टाईल ऑफ लिडरशिप आहेत ना, लक्षात ठेवा की असा कोणता टाईप ऑफ लिडर आहे जो काय करतो की सगळ्यांचा फायनल डिसिजन हा काय करणार आहे, सगळ्यांना विचारून घेईल किंवा along is responsible for the result. So participative or democratic leadership style असे याला म्हणतो आपण. In dash dash types of leadership, the leader's job is preliminary of the moderator even through the he make the final decision and he alone is the responsible for the result. पुढे जाऊया. नेक्स्ट, dash dash is the process of determining the task involved in the job and personal quality of the individual required to perform it. तर याला आपण म्हणतो जॉब अनालिसिस. ओके, जॉब अनालिसिस इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग द टास्क इन्व्हॉल्व इन द जॉब and personal qualities of the individual are required as job analysis.
नेक्स्ट इयरकडे मूव ऑन होऊया आपण 2020कडे 2020. द बुक ह्युमन साइड ऑफ एंटरप्राइज इज ऑथर बाय. ओके, ह्युमन साइड एंटरप्राइज हे बुक कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे तर डॉग्लस MC ग्रेगर याने इंट्रोड्यूस केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश डॅश इज नॉट द एक्झाम्पल ऑफ इनहरंट कॅरेक्टरिस्टिक. कोणतं नाहीये. इंटेलिजन्स, एज, रिलिजन हे काय असणार आहेत, बेसिकली इनहरंट आहेत. बट परसेप्शन इज नॉट अ इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इंडिव्हिज्युअल. ओके, इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक हा लिडरशिप मधून इंट्रोड्यूस केलेला क्वेश्चन आहे, कॉन्सेप्ट मधून. नेक्स्ट कॉन्सेप्ट, नेक्स्ट क्वेश्चन, फॉर परफॉर्मन्स अप्रायझल डॅश डॅश प्रेफर टू यूज द टर्म स्टाफ असेसमेंट. ओके, स्टाफ असेसमेंट. आता ह्या थोडासा म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल पण हा परत रिपीट नाही झालेला आहे. बेसिकली मॉडर्न मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल आणि ट्रॅडिशनल मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल महत्त्वाचे आहेत रिसेंटली. तर याचं राईट आन्सर असणार आहे कमी. ओके, नेक्स्ट 54, डॅश डॅश इज अ नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फीचर्स ऑफ इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. तर बघितलं तर थोडंसं लक्षात येईल, फॉर्मल ऑर्गनायझेशन इनफॉर्मल वरती क्वेश्चन रिपीट होत आहेत. इनफॉर्मल रिलेशन आर अनहॅपन अराईज स्पॉन्टेनियसली. ऑब्विसली ओके, काय होणार आहे तर स्पॉन्टेनियसली अराईज होणारं रिलेशन म्हणजे इनफॉर्मल. इनफॉर्मल ऑर्गनायझेशन रिफ्लेक्ट ह्युमन रिलेशन. ऑब्विसली इथे रिलेशन रिफ्लेक्ट होतात. फॉर्मेशन ऑफ द इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन इज अ नॅचरल. ओके, नॅचरल. बट काय नाहीये हे विचारलेलं आहे. दॅट्स वाय ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन इज अ हायरार्किकल पिरॅमिड शेप अँड ब्युरोक्रॅटिक इन स्ट्रक्चर. हे कशामध्ये जातं तर फॉर्मल ऑर्गनायझेशनमध्ये जातं, लक्षात ठेवा. नेक्स्ट, डॅश डॅश कॅन नॉट बी कन्सिडर ॲज द इथिकल प्रिन्सिपल. इथिक्स ऑफ बिझनेस इथिक्स हा सुद्धा रिपिटेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. डॅश डॅश कॅन नॉट बी कन्सिडर ॲज द इथिकल प्रिन्सिपल. तर याचा राईट आन्सर असणार आहे इंडेमनिटी. ओके, इंडेमनिटी. केअरनेस ऑफ मीन अँड एंड, नॉट टू डू एनी इविल. ओके, हे सगळे काय आहे तर इथिक्स मध्ये जातात, हे अनइथिकल मध्ये जाईल. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फॅक्टर दॅट इन्क्रीजिंग रेझिस्टन्स टू चेंज. रेझिस्टन्स टू चेंजचा फॅक्टर कोणता नाहीये. लॅक ऑफ कम्युनिकेशन, रॅपिडिटी अँड एक्सटेंड, रॅपिडिटी अँड एक्सटेंड टू चेंज, ग्रुप रेसिस्टन्स अँड पार्टिसिपेशन अँड इन्व्हॉल्वमेंट ऑफ एम्प्लॉईज. आता हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे, तर नॉट विचारल्यामुळे काय असणार आहे, ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. नेक्स्ट 57, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट द डिलिगेशन ऑफ द अथॉरिटी. ओके, डिलिगेशन ऑफ अथॉरिटी मे बी स्पेसिफिक और जनरल, रिटन और अनरिटन, प्रिसाइज और वेग, और अपवर्ड और डाउनवर्ड. ओके, सो डिलिगेशन बद्दल काय ट्रू नाहीये तर अपवर्ड और डाउनवर्ड. ओके, डिवायडेशन ऑफ वर्क इंटू स्मॉलर पार्ट, डिस्ट्रीब्युटेड अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी असं मिनिंग आहे. जस्ट एकदा क्रॉस चेक करा. प्रिसाइज वेग तर असं नाही शकत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. झिरो बेस्ड बजेटिंग इज द न्यू अप्रोच ऑफ बजेटिंग विच वॉज इंट्रोड्यूस बाय. आता हा बजेटिंगचा क्वेश्चन इकडे झालेला आहे. ओके, ठीक आहे, एकच मिनिट. ओके, झिरो बेस्ड बजेटिंग काय केलेलं आहे. झिरो बेस्ड बजेटिंग इज द न्यू अप्रोच ऑफ बजेटिंग विच वॉज इंट्रोड्यूस बाय पीटर. ओके, पीटर फेअर यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द एक्सटर्नल फॅक्टर अफेक्टिंग द रिक्रुटमेंट. एक्सटर्नल फॅक्टर आणि इंटरनल फॅक्टर. ओके, नॉट एक्सटर्नल म्हणजे इंटरनल फॅक्टर विचारलेला आहे. फ्युचर एक्सपान्शन अँड रिडक्शन प्रोग्राम. नेक्स्ट, द वर्ल्ड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट वॉज कॉइन इन द मिड 1950. कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे वर्ल्ड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट? रिकार्ड. ओके, याने इंट्रोड्यूस केलेला आहे, रिकार्ड. नेक्स्ट इयरकडे जाऊया आपण. या काही कॉन्सेप्ट आहे जे आता परत रिपीट नाही झालेल्या रिसेंट इयरमध्ये. जून 2019, अनदर टर्म यूज इन 360 डिग्री. मग अशी जसं सांगितलं 360 डिग्री अप्रायझल, परफॉर्मन्स अप्रायझलची मेथड आहे.
Okay. Another term used in the 360-degree appraisal and feedback is multi-rater. ओके, जसं मगाशी सांगितलं इन विदिन द ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या लोकांकडून जेव्हा फीडबॅक घेता तेव्हा त्याला 360-डिग्री अप्रायझल मेथड असं म्हटलं जातं. सो मल्टी-रेटर याचं राईट आन्सर असेल. नेक्स्ट, डॅश डॅश इज अ नॉट अ पार्ट ऑफ नॉन द जॉब ट्रेनिंग मेथड ऑन द जॉब ट्रेनिंग मेथड. ऑन द जॉब ट्रेनिंग मेथडचा पार्ट कोणता नाहीये असं विचारलेलं आहे, म्हणजेच ऑफ जॉब ट्रेनिंग विचारलेलं आहे. लक्षात ठेवा क्वेश्चनचा अप्रोच काय आहे. अप्रेंटिसशिप, सिम्युलेशन, कोचिंग, इंटर्नशिप. सो सिम्युलेशन इज द राईट आन्सर. सो याचं एक क्लासिफिकेशन करावं लागेल, व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट, डॅश डॅश इज द कन्सर्न विथ द फिजिकल लोकेशन, मॅनेजमेंट ऑफ द बिल्डिंग अँड इक्विपमेंट. तो याला काय म्हणणार आहोत आपण, ॲडॉक प्लॅनिंग, फॉर्मल प्लॅनिंग, स्टँडर्ड प्लॅनिंग और फिजिकल प्लॅनिंग. ओके, टाइप्स ऑफ प्लॅनिंग. कुठून कुठून क्वेश्चन विचारतायत बघा. डॅश डॅश इज अ यूज टू इव्हॉल्व बिहेवियरल डिस्क्रिप्शन ऑफ द जॉब, बिहेवियरल डिस्क्रिप्शन ऑफ द